नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ मराठीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आपण इयत्ता 11वीचं जो चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय आपण कॉमर्ससाठी अभ्यासत आहोत आणि त्यातील दुसरे प्रकरण आपण सुरू केलेलं आहे. आणि दुसरे प्रकरण जे सुरू केलेलं आहे त्यातील 2 व्हिडिओ ऑलरेडी आपण बघितलेले आहेत. 2 व्हिडिओमध्ये काही आपण सुरुवातीचा अभ्यासलेला आहे. आता आपण त्यामध्ये दुसऱ्या व्हिडिओत का बघितलं तर कंपनी म्हणजे काय, आता कंपनीची व्याख्या बघितलेली. मग आता आपण या व्हिडिओमध्ये कंपनीची वैशिष्ट्ये बघणार आहोत. मग आता आपण बघूयात कंपनीची वैशिष्ट्ये, किंवा आपण एकदा एक नजर टाकूया कंपनी म्हणजे काय. तर प्राचार्य हॅने यांनी सांगितलेलं की कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागांमध्ये विभागले असते आणि सभासत्वासाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते. हे आपण कंपनीची व्याख्या बघितलेली आणि आता आपण वैशिष्ट्ये बघणार आहोत. आता इथे तुम्हाला दिसेल की कंपनीची वैशिष्ट्ये हा भाग दिलेला आहे आणि इथे बरीच वैशिष्ट्ये आहेत बघा. ऐच्छिक संघटना, नोंदणीकृत संस्था, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, कृत्रिम व्यक्ती, चिरंतन काळ अस्तित्व, सर्वमान्य मुद्रा, मर्यादित जबाबदारी, मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण, हस्तांतरण भाग, सभासद संख्या, भांडवल, सरकारी नियंत्रण. आता हे सर्व तुम्ही बघितले ना वैशिष्ट्य, ते जवळजवळ बघितले, शेवटचा अंक तुम्ही बघितलं तर 12 आहेत. सरकारी नियंत्रणपर्यंत 12 आहेत. मग तुम्हाला 12च्या 12 करण्याची काही गरज नाही. तुम्हाला काही त्यातले महत्त्वाचे आणि इझी पॉईंट वाटतील ना ते तुम्ही करू शकता. जसं की बघा, ऐच्छिक संघटना असू द्या, नोंदणीकृत संस्था, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व 3 झाले, चिरंतन काळ अस्तित्व. म्हणजे आता तुम्हाला त्या शब्दांवरून देखील अर्थ समजतो. मर्यादित जबाबदारी किंवा मालकी व व्यवस्थापन विभक्तीकरण, हस्तांतरक्षम भाग, सभासद संख्या, भांडवल, हे काही मोजकेच तुम्ही पार्ट त्यातले केले ना, वैशिष्ट्यांपैकी 10 केले किंवा 8 केले तरीही चालतील. आता इथे बघा, कंपनीचा सखोल अभ्यास करण्यासाठी वरील वैशिष्ट्यांचे पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण केले जाते. कंपनीचे वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायला आले तर तुम्ही त्यातले 12पैकी 8 ते 10 लिहू शकता, तरीही तुम्हाला मार्क्स मिळेल. पहिलं आहे ऐच्छिक संघटना. आता मेन म्हणजे आपल्याला ऐच्छिक या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. ऐच्छिक म्हणजे मनानुसार, मर्जीचं. ओके. संयुक्त भांडवल संस्था ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन निर्माण केलेली ऐच्छिक संघटना आहे. तसेच तिचे सभासत्व सर्व जाती आणि धर्मांसाठी खुले आहे. कंपनी नियमावलीच्या अधीन राहून कंपनी कोणत्याही व्यक्तीस सभासद होण्यासाठी किंवा सभासत्व सोडून जाण्यासाठी सक्ती करत नाही आणि कंपनीचे सभासत्व ऐच्छिक आहे. म्हणून हा पॉईंट मी तुम्हाला बोलली महत्त्वाचा आहे, कारण ऐच्छिक संघटना तुम्ही बघितलं तर इझी आहे लक्षात ठेवण्यासाठी. काय तर संयुक्त भांडवल संस्था ही अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन केलेली ऐच्छिक संघटना आहे. म्हणजे अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन त्यांच्या मर्जीनुसार सुरू केलेली संघटना आहे आणि तिचे सभासत्व सर्व जाती आणि धर्मातल्या माणसांसाठी खुले आहे. म्हणजे कोणीही त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतं, ॲड होऊ शकतं, कंपनीमध्ये जॉईन होऊ शकतं. कंपनी नियमावलीच्या अधीन राहून कंपनी कोणत्याही व्यक्तीस सभासद होण्यासाठी किंवा सभासत्व सोडून जाण्यासाठी सक्ती करत नाही. म्हणजेच कंपनी नियमावलीच्या अधीन राहून, म्हणजे नियमावली म्हणजे कंपनी, आता इथे दिलेलं आहे बघा, नियमावली म्हणजे काय तर कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेले नियम. मग त्या कंपनीच्या नियमानुसार कंपनी कोणत्याच व्यक्तीस तिथे सभासद होण्यासाठी, म्हणजे तुम्ही व्हावंच लागेल असं कोणावरही जबरदस्ती करत नाही किंवा कोणीही सोडून जाणार असेल तर त्याला थांबवत नाही, ही त्यांच्यावर सक्ती करत नाही. आणि कंपनीचे सभासत्व ही ऐच्छिक असते. ऐच्छिक म्हणजे त्याच्या मनानुसार, एखाद्याला राहायचं असेल तो राहू शकतो, त्याला जायचं असेल तर तो जाऊ शकतो. कंपनीच्या सभासत्व जे असतात ना त्यांच्या मनानुसार असते. पहिला पॉईंट बघितला आपण ऐच्छिक संघटना. दुसरं बघूया नोंदणीकृत संघटना. नोंदणीकृत संघटना म्हणजे काय तर संयुक्त भांडवली संस्था ही नोंदणीकृत संघटना आहे. तिची कंपनी कायद्यानुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली जाते. कंपनी कायद्यानुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे त्याची नोंदणी केली जाते आणि ती नोंदणीकृत संघटना आहे. तिची नोंदणी करणे हे सक्तीचेच असते आणि त्यामुळे तिला स्वतंत्र कायदेशीर दर्जा प्राप्त होतो. म्हणजे इझी वाक्य वाचले तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. काय तर ती नोंदणीकृत संघटना आहे, तिची कंपनी कायद्यानुसार कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केली जाते आणि तिची नोंदणी करणे सक्तीचे आहे, गरजेचं आहे आणि स्वतंत्र कायदेशीर दर्जा प्राप्त होतो. 2 बघितले. तिसरं आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व. आता यामध्ये बघा, तर स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व हे कंपनीचे असाधारण असे वैशिष्ट्य आहे. संयुक्त भांडवली संस्थेला तिच्या भागधारकापासून आणि संचालक मंडळापासून स्वतंत्र अस्तित्व लाभलेले आहे. त्यामुळे कंपनी भागधारकाच्या कोणत्याही कृतीस जबाबदार नसते.
तसेच कंपनीच्या कोणत्याही कृतीस भागधारक जबाबदार धरले जात नाही. कंपनी स्वतंत्र दर्जा असल्यामुळे तिला सभासदापासून वेगळे समजण्यात आले आहे. आता कंपनीचे काही रूल्स असतात, पण त्यामध्ये भागधारक म्हणजे कंपनीचा जो हे असतात, पार्टनर्स असतात, कंपनीमध्ये जी माणसं इन्व्हॉल्व असतात, संचालक असतात, त्यांच्या सर्वांचं असं स्वतंत्र अस्तित्व असते. म्हणजे कंपनी कोणत्याही कामासाठी किंवा कोणत्याही कृतीसाठी एखाद्याला सोडून जाण्यासाठी त्याला जबाबदार नसते, किंवा भागधारकाने कोणतीही चूक केली, त्यातल्या मेंबर्सनी कोणतीही चूक केली तर त्याला कंपनी जबाबदार नसते, किंवा कंपनीकडून कोणताही लॉस किंवा प्रॉफिट झाला तर त्यालासुद्धा भागधारक जबाबदार नसतात. म्हणजे कंपनी सर्वस्वी जबाबदार असते आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून तसं लिहून घेतलेलं असतं, करार झालेलं असतं. येस. पुढचं आहे कृत्रिम व्यक्ती. कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे. ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली आहे. म्हणजे समजा कंपनी ही देखील व्यक्तीसारखीच आहे. म्हणजे कायद्याने निर्माण केलेली ती व्यक्ती आहे आणि कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली आहे. फक्त कंपनीस मानवाप्रमाणे बाह्य अंग नसते, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला स्वतःचे अस्तित्व लाभलेले आहे. कायद्याने तिला व्यक्तीप्रमाणे सर्व अधिकार दिलेले आहेत, त्यामुळे ती स्वतःच्या नावे सर्व व्यवहार करू शकते. कृत्रिम व्यक्ती. आता तुम्हाला इथे समजेल की कंपनीची तुलना ही व्यक्तीसोबत केलेली आहे, पण ती कंपनी ही कायद्याने निर्माण केलेली व्यक्ती आहे. ओके, कायद्यानुसार ती चालते आणि त्यामुळे ती व्यक्तीसारखं तिचा उल्लेख केलेला आहे आणि ती कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून अस्तित्वात आलेली आहे. कंपनी ही मानवासारखीच असते, पण तिला मानवासारखं बाह्य अंग नसते असं त्यांनी दिले. आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला स्वतःचे अस्तित्व लाभलेले आहे. म्हणजे स्वतः कोणतेही अधिकार आणि निर्णय घेऊ शकते, त्यामुळे ती स्वतःच्या नावे सर्व व्यवहारही करू शकते. उदाहरणार्थ दिलेले आहे, मालमत्तेची खरेदी विक्री करणे हे सर्वस्वी कंपनीवर डिपेंड असतं, की मालमत्ता म्हणजे काहीही असू द्या, कंपनीमधला माल त्याची खरेदी विक्री करणे हे सर्वस्वी कंपनीवर डिपेंड असतं. नोकरांची नियुक्ती करणे म्हणजे म्हणजे एम्प्लॉई वर्ग, जसे कंपनीमध्ये जागा होतात, वॅकेन्सीज निघते, तेव्हा कोण त्यामध्ये सिलेक्ट होईल ह्या गोष्टी सर्व कंपनीवर डिपेंड असतात. परंतु ती व्यक्तीप्रमाणे स्वतः कृती करू शकत नाही. कंपनीकडे सर्व अधिकार असतात, पण ती व्यक्तीप्रमाणे कृती करू शकत नाही. हालचाल वगैरे या गोष्टी या सर्व मानवच करू शकतो. येस. चिरंतन काळ अस्तित्व. संयुक्त भांडवली संस्था ही कंपनी कायद्याप्रमाणे अस्तित्वात आल्यामुळे तिला चिरंतन काळ अस्तित्व लाभले. तिचे आयुष्य ठरलेले नाही. कायद्याने ती बंद झाल्यानंतर, व्यवहार बंद झाल्यानंतर तिचे अस्तित्व संपुष्टात येते. जसं की चिरंतन काळ अस्तित्व म्हणजे आपण कंपनीचे अस्तित्व सांगू शकत नाही, किती वेळ राहू शकते आणि किती वेळ नाही राहू शकत. तिचे अस्तित्व ठरलेले नाही. तिचे जोपर्यंत ती प्रॉफिटमध्ये तोपर्यंत ती राहू शकते, पण लॉसमध्ये झाली तर कदाचित ते डिसिजन घेऊन ती बंदही करू शकतात. ओके. भागधारकाचा मृत्यू, दिवाळखोरी इत्यादींमुळे तिच्या आयुष्यावर कोणताही परिणाम होत नाही, म्हणून कंपनीला कायमस्वरूपी स्थिरता लाभलेली आहे. म्हणजे कंपनीमध्ये समजा एखाद्या मेंबर्सचा मृत्यू झाला तर त्या कंपनीवर इफेक्ट होत नाही, ते दुसरा त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो. म्हणजेच कंपनीमध्ये काही गोष्टींचा इफेक्ट होत नाही, परिणाम होत नाही, म्हणून तिला कायमस्वरूपी स्थिरता लाभलेली आहे. चिरंतन काळ अस्तित्व, त्याचा अर्थ हाच होतो. येस. सर्वमान्य मुद्रा. आता ह्या काही पॉईंट्स आहेत ना, हे तुम्ही नाही केले, तुम्हाला कठीण वाटत असतील तर नाही केले तरीही चालेल. आपले 5 पॉईंट झालेले आहेत. त्यामधला पुढचा आपण मर्यादित जबाबदारी हा घेतला तरीही चालेल. संयुक्त भांडवली संस्थांच्या भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित असते. ओके, हा वाक्य लक्षात ठेवा की संयुक्त भांडवली संस्थांच्या भागधारकाची जबाबदारी मर्यादित असते. भागधारकाची जबाबदारी ही त्याने केलेल्या भागांच्या दर्शनीय मूल्याइतकीच असते. भागधारकाने जर भागांवरील संपूर्ण रक्कम कंपनीकडे भरलेली नसेल तर तो देय असलेल्या रकमेसाठी त्याला जबाबदार धरले जात नाही, परंतु कंपनीने घेतलेल्या कोणत्याही कर्जासाठी अथवा इतर देणीसाठी भागधारकाला जबाबदार धरले जात नाही. येस, सॉरी, इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे की भागधारकाने जर भागांवरील पूर्ण रक्कम कंपनीकडे भरलेली नसेल आणि देय असलेल्या रकमेसाठी त्याला जबाबदार धरले जाते. म्हणजे काही रक्कम असते तर ती भागधारकाने कंपनीकडे भरलेली नसेल तर ती जबाबदारी त्याची असते की त्याला काही राहिलेली रक्कम भरावीच लागते. पण कंपनीने जर एखादं कर्ज किंवा देणी घेतली असेल तर त्याच्यासाठी भागधारक जबाबदार नसतो, त्याची कोणतीही जबाबदारी भागधारकावर येत नाही. पण संयुक्त भांडवली संस्थेच्या भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित असते. इथे दिलेली आहे, भागधारकाची जबाबदारी ही त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी मूल्याइतकीच असते. येस.
तसं पुढे दिलेलं आहे की कंपनीची देणी ही देण्यासाठी भागधारकाच्या वैयक्तिक मालमत्तेचा वापर केला जात नाही, म्हणून कंपनीच्या भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित असते. म्हणजे त्याला कोणताही प्रॉफिट लॉस झाला तर त्याची जबाबदारी ही स्वतःचा मालमत्ता म्हणजे घराचा किंवा त्याच्या वैयक्तिक पर्सनल गोष्टींचा वापर केला जात नाही, म्हणून कंपनीची भागधारकाची जबाबदारी ही मर्यादित असते. ओके. पुढे दिले मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण. आता संयुक्त भांडवली संस्थेत मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण करण्यात येते. कंपनीचे खरे मालक भागधारक आहेत, परंतु ते कंपनीचा दैनंदिन कारभार पाहू शकत नाहीत, कारण त्यांची संख्या असंख्य आहे. ते अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. भागांच्या हस्तांतरणामुळे भागधारकात सातत्याने बदल होत असतात, म्हणून कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी ते आपले प्रतिनिधी निवडतात. या प्रतिनिधींना एकत्रितरित्या संचालक मंडळ असे म्हणतात. संचालक मंडळामार्फत दैनंदिन कामकाज पाहिले जाते, तसंच व्यवस्थापनाची ध्येय धोरणे ठरवून योग्य निर्णय घेतले जातात. व्यवसायाबाबतची ध्येय धोरणे ठरवून योग्य निर्णय घेतले जातात. आता मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण जसं आपण बघितलं इथे दिलेले आहे, मालकी व व्यवस्थापन यांचे विभक्तीकरण करण्यात येते. म्हणजेच काय तर कंपनीचे खरे मालक असतात ते दैनंदिन कारभार रोज पाहू शकत नाहीत. म्हणजे जसं बघायला गेलं तर जे मालक असतात त्यांना तितका वेळही नसतो की ती कंपनीत रोज जाऊन तिथला व्यवहार बघतील, तिथं कसं चाललेलं आहे काम ते सर्व बघतील. या सर्व गोष्टी त्यांना बघण्यासाठी टाईम नसतो. त्यांची संख्या असंख्य असते. म्हणजे त्यांच्या कंपनी कदाचित त्यांना जास्त काम असू शकतो, त्यांची कंपनी भागधारक असतात ते जास्त प्रमाणात असू शकतात. ते अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. त्यांचं काम जास्त असतं म्हणून त्यांना अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. त्यांचं काम कदाचित एकाच कंपनीत नसू शकतं. त्यांच्या कंपनीच्या अनेक पार्ट किंवा 2-3 भागांमध्ये कंपनी असू शकते. भागांच्या हस्तांतरणामुळे भागधारकात सातत्याने बदल होत असतात. म्हणजे भागधारकात बदल का होत असतात, कारण त्यांचं विविध ठिकाणी म्हणजे 2-3 कंपनी असेल तर वेगवेगळीकडे काम असू शकतं, त्यामुळे भागधारकात सातत्याने बदल होतात. हस्तांतरण म्हणजे कमी जास्त होऊ शकतात, म्हणून कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी आपले प्रतिनिधी निवडतात. म्हणजेच कंपनीत काही जे मेंबर्स असतात, कंपनीत एम्प्लॉई असतात नोकर, त्यातले काही जे मालक असतात ते त्यातले काही सिलेक्ट करतात आणि त्यांना संचालक मंडळ असे बोलतात. म्हणजे काही मॅनेजर्ससुद्धा किंवा काही व्यक्तींचा त्यामध्ये समावेश येतो. ते त्यांना योग्य वाटतात त्यांची ते निवड करतात आणि त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवतात. हस्तांतरणक्षम भाग. सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरण करता येतात. भागधारक आपल्या इच्छेनुसार आपल्या नावे असलेले भाग विक्री करू शकतात अथवा बक्षीस म्हणूनही देऊ शकतात. भागांची विक्री केल्यानंतर त्याचे सभासदत्व आपोआप संपुष्टात येते. भाग विक्रीसाठी त्याला कंपनीची परवानगी घ्यावी लागत नाही, परंतु खाजगी कंपनीचे भाग सहजरित्या हस्तांतरित करता येत नाहीत. आता इथे सांगितलेले की सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरण करता येतात. भागधारक आपल्या इच्छेनुसार आपल्या नावे असलेले भाग विक्री करू शकतात. म्हणजे जे कंपनीमधले काही भागधारक असतात, पार्टनर्स असतात, ते त्यांच्या इच्छेनुसार काही भाग विक्री करू शकतात त्यांच्या नावी असलेल्या, अथवा बक्षीस म्हणूनही देऊ शकतात. आणि भागांची विक्री केल्यानंतर त्यांचे सभासदत्व आपोआप संपुष्टात येते आणि भाग विक्रीसाठी त्याला कंपनीची परवानगी घ्यावी लागत नाही. पण सार्वजनिक कंपनीचं हे बघितलं, पण खाजगी कंपन्यांमध्ये हस्तांतरित करता येत नाही. तो त्याच्या नावी असलेला भाग कोणालाही देऊ शकत नाही. आता आपण हे 8 पॉईंट बघितले. आता पुढचं आहे सभासद संख्या, भांडवल आणि सरकारी नियंत्रण. यातले कोणतेही 2 तुम्ही करू शकता. सभासद संख्या बघितलं ते इझी आहे. बघा, कंपनीच्या सभासदांची संख्या ही कायद्याने निश्चित केलेली असते. कंपनी खाजगी मर्यादित असेल तर किमान 2 आणि कमाल 200 सभासद निश्चित केलेली आहे. आणि कंपनी सार्वजनिक असेल तर किमान 7 आणि कमाल अमर्यादित सभासद संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे इतर व्यवसाय संघटनेच्या तुलनेत कंपनीची सभासद संख्या मोठ्या प्रमाणावर असते. आता इथे सभासद संख्या एवढंच आहे लक्षात ठेवण्यासारखं की खाजगी कंपनी असेल तर किमान 2 व्यक्तींनी ते सुरू होते आणि जास्तीत जास्त 200 व्यक्ती त्यामध्ये असू शकतात. तर सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 व्यक्ती असतात आणि जास्तीत जास्त अमर्यादित म्हणजे त्यांना लिमिटेड असते. ओके, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि भांडवलमध्ये आपण बघितलं तर भांडवल बघूयात, त्याला इंग्लिशमध्ये कॅपिटल असं बोलतात. संयुक्त भांडवली संस्था आम जनतेकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल जमा करते. प्रामुख्याने हे भांडवल भागाची विक्री करून, कर्ज रोखे व बंधपत्राची विक्री करून, त्याचप्रमाणे कंपनी सार्वजनिक ठेवी स्वीकारून भांडवल गोळा करते. याचबरोबर
याचबरोबर तुम्हाला सांगितलेले इथे बँक असू द्या किंवा वित्तीय पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून देखील कर्ज रूपाने भांडवलाची उभारणी करते. थोडक्यात कंपनीचे भाग असंख्य व्यक्तींकडून खरेदी केले जात असल्यामुळे आपोआपच मोठ्या भांडवलाची उभारणी होण्यास मदत होते. आता हे एवढे 4-5 वाक्य दिले ते तुम्हाला करायची काही गरज नाही. 2-3 वाक्य लिहिले तरीही चालतील. संयुक्त भांडवली संस्था आम जनतेकडून मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करते आणि तसंच कंपनीचे भाग असंख्य व्यक्तींकडून खरेदी केले जात असल्यामुळे आपोआपच मोठ्या भांडवलाची उभारणी होण्यास मदत होते. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही इझी वाटत असेल ते दुसरा पॉईंट तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. इथे सरकारी नियंत्रण एक पॉईंट दिलेला आहे की संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना कायद्यान्वये झालेली असल्यामुळे तिला आपले कामकाज सरकारच्या धोरणानुसारच करावे लागते. कायद्याची कंपनीची नोंदणी करणे सक्तीचे आहे. तसेच तिला कायद्याच्या सर्व नियमांचे पालन करावे लागते. कायद्यानुसार आर्थिक वर्षाच्या अखेरीस व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद व इतर वित्तीय दस्तऐवज तयार करावे लागतात. त्याचबरोबर कंपनीची सर्व हिशोब पुस्तके अद्ययावत ठेवावी लागतात, कारण यांच्या आधारे लेखा पुस्तकाचे लेखापरीक्षण करण्यात येते. या सर्व बाबींची पूर्तता न केल्यास कंपनीला आर्थिक दंड भरावा लागतो आणि छोट्या गुंतवणूकदाराच्या हितासाठी असे नियंत्रण आवश्यक आहे, कारण छोटे गुंतवणूकदार स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यास सक्षम नसतात. आता इथे दिलेले आहे बघा की संयुक्त भांडवली संस्थेची स्थापना कायद्यान्वये झालेली असते, म्हणून कामकाज त्याचे सर्व सरकारच्याच धोरणानुसार त्याला करावे लागते आणि इथे कायद्याची कंपनीची नोंदणी करणे सक्तीचे असते. आता थोडक्यात आपल्याला हे समजते की ते भांडवली संस्था जे असते त्यांचे कायद्यान्वये झाल्यामुळे सरकारच्या धोरणानुसार त्यांना चालावेच लागते आणि छोटे गुंतवणूकदार असतील तर त्यांना ते फॉलोच करावं लागतं, कारण त्यांना स्वतःच्या हिताचे रक्षण करण्यास ते सक्षम नसतात. म्हणजे काही निर्णय त्यांना स्वतः घेता येत नाहीत किंवा कायद्यामुळे ते तेवढा प्रॉफिट त्यांना होऊ शकतो, त्यांना त्यांचं हित बघता येऊ शकतं. आता पुढे बघूयात आपण की आता आपण काय बघितलं ते एकदा त्याच्यावर नजर टाकूयात. आपण वैशिष्ट्य बघितले कंपन्यांची, त्यामध्ये 12 वैशिष्ट्य तुम्हाला दिलेले होते. 12पैकी तुम्ही 10 करू शकता किंवा 8 करू शकता. तुम्हाला जे योग्य वाटतील, जे व्यवस्थित हँडल करता येतील, लिहिता येतील ते तुम्ही लिहू शकता. आता